काही मस्ट हॅव इन्ग्रेडियंट्स असू शकतात का, की प्रेग्नन्सीमध्ये किंवा लॅक्टेटिंग मदर्समध्ये जे त्यांनी खायलाच पाहिजे एका जेवणामध्ये, एका मीलमध्ये? सो आपण सॅलड किंवा कुठलाही मील हं. आपल्याला जर न्यूट्रिशियस अँड होलसम बनवायचं असेल बरोबर. तर त्याचं मेन फाउंडेशन म्हणजे ॲटलिस्ट 40 ते 50% कार्ब्स पाहिजेत, 25% प्रोटीन्स आणि 25% फायबर. ओके. ओके. आणि थोडंफार एसेन्शियल फॅट्स. हं. तर कार्बोहायड्रेट्समध्ये आपण काय विचार करू की पोळी, भाकरी आणि राईस. पण त्याच्या अतिरिक्त आता वेगवेगळ्या मिलेट्स आहेत, जसे की ज्वारी, बाजरा, किनुआ. तर ह्याचा पण आपण समावेश करू शकतो. ओके. त्यानंतर प्रोटीन म्हटलं की आपण फक्त अंडी आणि नॉनव्हेजचा विचार करू शकतो, पण व्हेजिटेरियन पॉप्युलेशनला सुद्धा आपण केटर करू शकतो, जसे की पनीर, टोफू आणि मोड आलेली कडधान्य आपण मोड आणून आणि शिजवून जर वापरले सॅलड्समध्ये तर नक्कीच प्रोटीनचा फायदा आपल्याला मिळेल. एसेन्शियल फॅट्समध्ये आपण वेगवेगळे नट्स अँड सीड्स और व्हेजिटेबल्स लाईक अवाकाडो ह्याचा आपण उपयोग करू शकतो. तर फायबर रिच व्हेजिटेबल्समध्ये जसं काही गाजर, मुळा, बीटरूट ह्याचे आपण घेऊ शकतो आणि वॉटर बेस्डमध्ये झुकिनी, टोमॅटो, काकडी ह्यांचा आपण उपयोग करू शकतो.